आणि आताच्या क्षणाची एक फार महत्त्वाची बातमी, मराठा समाजासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत। शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, काय अधिक माहिती? नक्कीच मला आपल्याला माहित असेल, गेल्या काही 1-2 वर्षात मराठा आणि ओबीसी असा सुद्धा वाद होता आणि एकीकडे आपण बघू शकतो मनोज जरांगे पाटील हे वारंवार आंदोलन करत होते मराठा समाजासाठी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी। आता फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला की ज्या प्रकारे ओबीसी समाजाला ज्या 8 योजना लागू होतात तेच आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लागू होणार आहे। यामध्ये शाळां परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती योजना, मोटर वाहन चालक आणि प्रशिक्षण योजना अशा बऱ्याच योजना आता राज्य सरकार लागू करणार आहे। आणि सगळ्यात म्हणजे जे व्यवसाय शिक्षण आहे त्या संदर्भात सुद्धा शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे आणि परीक्षामध्ये सवलतीमध्ये सुद्धा ही जे सवलत पाहिजे ते सुद्धा आता या योजनेअंतर्गत लागू होणार आहे। कारण गेल्या काही वर्षापासून जे मराठा समाजाची जे मुलं आहेत जे शिक्षणासाठी बाहेर गावी जात होते त्यांना शिक्षकांची फी जास्त मोठ्या प्रमाणात भरावी लागत होती। आता त्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा हा निर्णय खूप मोठा मानला जाऊ शकतो, कारण की यामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षा भरताना जे सवलती मिळणार आहेत, तसेच जर एखाद्या व्यावसायिक शिक्षणाची फी जर 25,000 असेल तर त्या सवलती अंतर्गत ते फी 5 ते 10,000 पर्यंत येऊ शकते। हेमाली, नक्की धन्यवाद आवेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। एक महत्त्वाची बातमी, मराठा समाजासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत। शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबत आपण मराठा आंदोलक गंगाधर काळकोटे यांच्याशी संवाद साधूया। गंगाधरजी, मराठा समाजासाठी या सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। ओबीसी समाजाप्रमाणे आता मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत। आपण कसं पाहता या निर्णयाकडे? मी अत्यंत सकारात्मकपणे या निर्णयाकडे पाहतो आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील असतील किंवा अखंड मराठा समाज आहे, या सगळ्या मराठा समाजाने आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचा, आतापर्यंत दिलेल्या लढ्याचा हा परिपाक आहे। आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकार असेल त्यांनी हा निर्णय घेतलाय। आम्ही मराठा समाजासाठी अतिशय महत्वाचा हा निर्णय म्हणून आम्ही बघतो। मराठा समाजाची अवस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत बिकट आहे। शेतकरी किंवा सामान्य कुटुंबात मराठा समाज आहे। अतिशय बोटावर मोजण्या एवढे जर लोक सोडले तर ताई सगळे लोक खूप गरीब आहेत, आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या खूप मागास आहेत। त्याच्यामुळे फडणवीस साहेबांच्या सरकारचा हा निर्णय मराठा समाजाला खूप मोठा दिलासा देणार आहे। जे विशेषतः जे तरुणी शिकतायत, ज्यांना फीसमुळे काही लोकांना शिकता येत नाही, सवलती नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी काही हा निर्णय सगळ्यात महत्वाचा आहे। माझ्याकडे पण ती माहिती आली, मी ती आपल्याला आपल्या माध्यमातून NDTVच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना सांगू इच्छितो। त्यातले काही मुद्दे तर ओबीसी प्रमाणे ज्या सवलती मिळणार आहेत त्याच्यामध्ये 8 योजना समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती आमच्यापर्यंत पण आलेली ताई। ओबीसी प्रमाणे मिळणाऱ्या योजना या खालील प्रमाणे आहेत। शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना सरकारने सुरू केली आहे। मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना लागू असलेल्या सर्व 16 बाबीबाबतची पूर्ती करण्याची योजना, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी लागू असलेल्या योजना, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र ज्या अभ्यासक्रम आहेत, आता त्या सगळे अभ्यासक्रमाला मराठा समाजाचे विद्यार्थी सुद्धा पात्र असतील अशा प्रकारचे निर्णय सरकारने घेतल्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे ताई। त्याच्यामुळे मी राज्य सरकारचं आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः मनोजदादा आणि मराठा समाजाच्या लढ्याचं हे यश आहे असं मी मानतो। नक्की असेच आमच्याबरोबर संपर्कात रहा। आपल्याबरोबर बबनराव तायवाडे हे देखील आहेत, ओबीसी नेते। बबनरावजी, मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणेच सवलती लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, या निर्णयावर आपली काय प्रतिक्रिया?
आणि मी सरकारचं अभिनंदन करतो की ज्या काही सोयी आमच्या विद्यार्थ्यांना मिळतात हं. त्या सर्व सोयी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा यापुढे देण्यात येतील अशा प्रकारचा तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्याचं मी स्वागत करतो. पण याच्यात नवीन काहीच नाही आहे. ऑलरेडी ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एसीबीसीचं आरक्षण लागू झालं त्या दिवशीपासून ह्या सर्व सुविधा त्या विद्यार्थ्यांना मिळतच होत्या. त्या सर्व सुविधा घेण्याकरता ते पात्रच होते. प्रत्येक नव्याने काढून पुनश्च एकदा ज्या काही 2-4 योजना सुटल्या असतील त्या सुद्धा या विद्यार्थ्यांना लागू केल्या तर गोरगरीब विद्यार्थी समाजातील उच्चभ्रू शिक्षण घेऊन हायर एज्युकेशन घेऊन जर पुढे येत असतील आणि त्याला सरकार सोयी सवलती पुरवत असेल तर आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध राहणार नाही. फक्त याच्यामध्ये एखादी योजना अशी असेल की जी ओबीसीला लागू नाही परंतु यांना लागू केली ती सरकारने ओबीसीला सुद्धा लागू करावी हेच मी सरकारकडे आमची मागणी ठेवेल. नक्की ज्या 8 योजना लागू केलेल्या आहेत त्यांची माहिती तुमच्याकडे आहे का? म्हणजे त्यातल्या आहे, कोणत्या आहे. योजना माझ्याकडे त्या ओबीसी सर्व त्या सुविधा- सगळ्या योजना तुम्हाला लागू आहेत? म्हणजे जे तुम्ही आता म्हणालात की जर ती ओबीसीना लागू नसेल आणि ती मराठा समाजाला लागू केली असेल तर त्यावर तुमचा आक्षेप असेल म्हणून हा प्रश्न. नक्कीच आहे की जसं त्याच्यामध्ये एक दिलेलं आहे की परराज्यामध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना फ्री शिपची सवलत नाही आहे ओबीसी विद्यार्थ्यांना. ती फ्री शिपची सवलत लागू करण्यात यावी ही अनेक दिवसापासूनची मागणी आम्ही लावून धरलेली आहे. ती ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करावी ही मागणी आपल्या माध्यमातून मी मांडेल. गंगाधरजी आपलं यावर काय म्हणणं आहे? हॅलो. हा गंगाधरजी, बबनराव यांनी जे म्हटलं आहे की जी परराज्यातली जी योजना आहे ती ओबीसी समाजाला लागू नाहीये मात्र तुम्हालाही लागू झालेली आहे. तर योजना फ्री शिप हा तर मग ती योजना ओबीसी समाजाला सुद्धा ती सवलत लागू व्हावी असं आताच बबनराव तायवाडे म्हणालेले आहे. आणि ओबीसी दोघांनाही आमचा त्याला विरोध नाही ताई. विद्यार्थी त्यांना शिक्षण बबनरावजी तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. समाजाचे असतील किंवा अनेक जाती आहेत ओपन मधले ज्याला आरक्षण. नक्कीच बबनरावजी खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीकडे आपली ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. हरिभाऊ राठोड ओबीसी नेते आपल्याबरोबर आहेत. हरिभाऊजी, जी मराठा समाजासाठी सरकारनं मोठा निर्णय घेत ओबीसी समाजाप्रमाणे ज्या योजना आहेत किंवा ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू केलेल्या आहेत, या निर्णयावर आपली काय प्रतिक्रिया आहे? चांगल्या योजना मराठा समाजाला लागू करणं हे ठीक आहे, परंतु अशा योजना मग त्या मराठा समाजासाठी लागू झाल्या त्या ओबीसी समाजासाठी का लागू करते सरकार? मराठा समाजासाठी एवढी तत्परता दाखवते ती तत्परता ओबीसी, वंचित, भटके, विमुक्त यांच्यासाठी का नाही हा प्रश्न आहे. आणि आता उलट म्हणजे ओबीसीच्या सगळ्या सवलती त्यांना जर द्यायचे झाले तर ओबीसीचा फंड तिकडे होणार. आणि मग आता समजा फॉर एक्झाम्पल आपण जातीचा दाखला घेऊया, ते जे कुणबीचे दाखले, पारधी समाज अजून तडफडतोय, त्यांना दाखले मिळत नाही, त्यांना त्यांचं आधार कार्ड मिळत नाही, त्यांच्या वोटिंग लिस्ट मध्ये नाव येत नाही. मग हा जो दुजाभाव आहे मराठासाठी वेगळा, हे ते मराठासाठी वेगळं पण ते सरकार दाखवत आहे. तर मराठा समाज काही एवढा वंचित नाही आहे. वंचित समाज जो आहे, वंचित घटक जो आहे ओबीसी मधला, भटका, विमुक्त हा समाज आहे. याच्यासाठी जर सरकारने ती तत्परता दाखवली तर आपण समजू शकतो. पण हे उलटच चाललंय. म्हणजे ओबीसीच्या सगळ्या सवलती आम्हाला द्या आणि त्यापेक्षा आम्हाला वेगळं द्या. वेगळं त्यांना जे वेगळं दिलेलं आहे हेच म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय काय की मराठा समाजाबद्दल आमचं काही म्हणणं आहे त्यांना देण्याबद्दल, त्यांच्या सगळ्या सवलती ओबीसीला का लागत ते हा माझा सवाल आहे. नक्की धन्यवाद हरिभाऊजी एनडीटीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. मराठा समाजासाठी सरकारनं मोठा निर्णय घेत 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचं ठरवलेलं आहे, ज्या ओबीसी समाजाप्रमाणेच या योजना मराठा समाजाला लागू करण्यात येणार आहेत.